छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरात मुग्रब खान यांनी पकडल्यानंतर बहादूरगडावर नेण्यात आले. त्यावेळेस औरंगजेबाचा खास मर्जीतला श्रीधर रायरीकर कुलकर्णी तुळापूरकर होता. औरंगजेब त्यावेळेस अजमेरवरून निघाला. त्यावेळेस महाराष्ट्र लवकर जिंकायचा या उद्देशाने त्याने सोबत 3 लाख घोडदळ, 2 लाख पायदळ, 1 लाख सेवक, 33 कोटीचा खजिना, 32 सरदार, 2 शहजादे, 70,000 उंट, 40 हत्ती एवढं अफाट सेना घेऊन तो महाराष्ट्रात आला. पण 23 वर्षाच्या संभाजीराजेने त्याला 9 वर्ष 1 इंच सुद्धा जमीन स्वराज्यातली घेऊ दिली नाही. आणि असा शिवशाहीचा पराक्रमी वारसा पाहिला औरंगजेब त्रसला होता. संभाजीराजे कैदेत पाहता औरंगजेब अल्लाचे आभार मानत गुडघे ठेवून बसला आणि त्यावेळेस त्याने प्रश्न विचारले, बता संभाजी, कौन सरदार है जो हमारे हमसे बगावत करते हैं? कहाँ है खजाना, कहाँ रखी है बुरामपुर की लूट? संभाजी, अब तू हमारे कैद में है, सारे गड किल्ले हमें दे, हम तुझे बख्श देते हैं. तेव्हा औरंगजेबाला संभाजी महाराज म्हणतात, मी काय देऊ तुला? माझं काय आहे? जे काही आहे ते स्वराज्याचं आहे. मी तुला काही देऊ शकत नाही. माझा जीव गेला तरी बेहतर, पण स्वराज्याशी मी गद्दारी करणार नाही. औरंगजेब संभाजी महाराजांचे उत्तर ऐकून निराश झाला. त्याला वाटलं आपण स्वतःच्या बापाला कैदेत टाकलं, भावाला मारलं आणि आपला मुलगा शहजादा अकबर स्वतः आपल्यापासून दूर गेला. इतके दिवस झाले आपण महाराष्ट्रात आलो, पण आपल्याला काही जिंकता आले नाही. माझ्याशी टक्कर घेऊन असा एकच संभाजी आहे. संभाजी राजांची स्वराज्यनिष्ठा, स्वराज्यावरचे प्रेम पाहून औरंगजेब हतबल झाला. त्याला काय करावं सुचेना. याच निराशातून त्याने आदेश दिला, संभाजी राजांना सोडून द्या. त्यावेळेस तिथे असलेल्या धर्माचे टिकेदार ब्राह्मण औरंगजेबाच्या पायावर पडून रडू लागले. ते म्हणाले, आलमगिरी बादशहा, संभाजी राजांना पकडण्यात आमचा सिंहाचा वाटा आहे. आता संभाजी आमचा मुलाहिजा ठेवत नाही. त्याला माहीत पडलं की आम्ही त्याला पकडून दिलं तर तो आम्हालाच ठेवणार नाही. जरी संभाजी तुमचा गुन्हेगार नसला तरी तो आमच्या धर्माचा गुन्हेगार आहे. त्याला ठार मारा, ठार मारा. आणि त्यानंतर संभाजी महाराजांना हाल हाल करून मारण्यात आले. 40 दिवस संभाजी महाराजावर अन्याय अत्याचार करण्यात आला. एवढे करून सुद्धा शांत बसले नाहीत. त्यांनी संभाजी महाराजांची मृत शरीराची दिंड काढली. संभाजी महाराजांच्या मांसाचे तुकडे इंद्रायणी भीमा नदीत टाकण्यात आले. संभाजी महाराजांचा अंत्यविधी करू नये अशी दहशत निर्माण केली. आणि संभाजी महाराजांच्या प्रेताला कुणी हात लावला तर त्याचे हाल संभाजी महाराजासारखेच होतील अशी दहशत निर्माण केली. त्यावेळेस वडू या गावी गोविंद महार राहत होता. अत्यंत शूर, धाडशी आणि जिगरबाज. त्याला समजले की महाराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून नदीत फेकण्यात आले आहेत. त्याने ठरवले की काही झाले तरी चालेल, पण मी माझ्या राजाचा मृतदेहावर अंत्यसंस्कार करणारच. त्यासाठी 1000 वेळा मरायला तयार आहे. औरंगजेबाच्या आणि ब्राह्मणाच्या दहशतीला मी घाबरणार नाही. होय, मी माझ्या राजावर अंत्यसंस्कार करणारच. आणि या गोविंद महारने 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन रात्रीला महाराजाच्या प्रेताचे तुकडे गोळा केले. शिर्के आडनावाच्या लोकांनी संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे शिवले. हे लोक आजही शिवले या नावाने ओळखले जातात. संभाजी महाराजांच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गोविंद महाराने स्वतःची जागा दिली. रात्रीलाच महाराजांच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढे गोविंद महाराजला ठार मारण्यात आले. संभाजी राजावर अंत्यसंस्कार करणाऱ्या या महावीरास मानाचा मुजरा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय शंभूराजे.